यानंतर आजच्या प्रमुख वक्त्या ॲडव्होकेट ईशानीजी जोशी यांना आजचा विषय मांडण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते. कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास व घटस्फोटाची वाढती समस्या. ॲडव्होकेट ईशानीजी जोशी. नमस्कार. सर्व जगाला युवकांना मार्गदर्शन करणारे, आपल्या मानवतेची कास धरून ठेवणारे असे स्वामी विवेकानंद आणि जिजाऊ राजमाता जिजाऊ यांची कालच जयंती झाली. त्यांना वंदन करून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अध्यक्ष वर्षा मॅडम, इथल्या लातूरच्या जिल्हाधिकारी आणि संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय, आणि ह्या विषयासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपण सगळ्यांना माझा नमस्कार. आपण विषयाला सुरुवात करूया. खरं तर माझ्या आधी या विषयावर खूप छान अध्यक्षांनी पण बोलल्या, जिल्हाधिकारी मॅडमनी पण खूप छान त्यांची मतं प्रदर्शित केली. त्याचाच आढावा किंवा त्याचाच पुढे विषय थोडा नेऊन आपण त्यातली काही डिटेल्स बघणार आहोत. आत्ता त्यांनी दोघांनी सांगितल्याप्रमाणे खरंच आपली कौटुंबिक व्यवस्था ही हळूहळू बदलत चाललेली आहे. जी आपण आत्ता ज्या वयाचे इथे साधारण मला असं वाटतंय की आपण साधारण 40 ते 60 या वयोगटातली लोक आहोत. तर आपल्या आजोबा, आपले आईवडील, आपण म्हणजे आपली पिढी आणि आपली पुढची येणारी पिढी, या 4 पिढ्यांचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर खूप मोठा बदल आपल्याला या सगळ्यामध्ये दिसून येतो. त्यामुळे खरं तर मी इथनं काही किंवा कोणी वक्त्यांनी इथनं काही सांगावं याची फार गरज आहे असं मला वाटत नाही. आपण दैनंदिन व्यवहारात या सगळ्या गोष्टी अनुभवतोय. पण तरीसुद्धा ह्या विषयात मी गेले 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असतील मी काम करते, फॅमिली कोर्टात प्रॅक्टिस करते. त्यामुळे या विषयाशी जवळणं आणि थोडासा या रोज रोज त्याच विषयाशी संबंध येत असल्यामुळे मी तुमच्यापेक्षा 4 गोष्टी जास्त तुम्हाला सांगू शकेन म्हणून इथे उभी आहे. आजचा विषय आपला कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास व घटस्फोटाची वाढती समस्या. खूप गरजेचा विषय आहे. आत्ता अध्यक्षांनी सांगितलं तसं घटस्फोटांचं प्रमाण खूप मोठं, म्हणजे त्यांनी जशी लातूरची विषय सांगितला तसं पुण्यात सुद्धा मी जेव्हा प्रॅक्टिसला सुरुवात केली तेव्हा सिव्हिल कोर्टातच घटस्फोटाचे दावे चालायचे. त्यानंतर ह्या विषयाचं प्रमाण वाढत गेलेलं प्रमाण पाहून फॅमिली कोर्ट एस्टॅब्लिश झाली. फॅमिली कोर्ट सुरुवातीला त्याला वेगळी जागा नव्हती. एक भारती विद्यापीठाची बिल्डिंग होती, त्यातल्या 7व्या 9व्या फ्लोअरवर ही घटस्फोटाचं कोर्ट होतं, म्हणजे फॅमिली कोर्ट होतं. 2च मजले, बिल्डिंग मोठी होती, त्यातले 2 मजले या विषयासाठी होते. त्यानंतर प्रमाण एवढं वाढत गेलं की फॅमिली कोर्टसाठी एक स्वतंत्र वास्तू कोर्टाच्या आवारात निर्माण झाली. तिथे फॅमिली कोर्टाची उभारणी झाली. पहिले 2 जज, 3, 4, आत्ता परवा डिसेंबरपर्यंत 5 होते. आत्ताच परवा 1 जानेवारीपासून कोर्ट जॉईन केल्यावर कळलं अजून 3 जज अपॉइंट होत आहेत. म्हणजे किती प्रमाण ह्याचं वाढतंय हे आपल्या लक्षात येईल. विशेषतः लॉकडाऊनच्या आधीचं आणि लॉकडाऊनच्या नंतर ह्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. लॉकडाऊनच्या आधी सुद्धा जरा प्रमाण कमी असलं असं म्हणायला हरकत नाही. लॉकडाऊन नंतर हे प्रमाण अजून वाढलंय. डोमेस्टिक व्हायलन्स किंवा फॅमिली कोर्टमध्ये येणारे डिव्होर्सचं प्रमाण, ज्युडिशियल सेपरेशन, हे दाव्यांचं प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. मी त्या सगळ्याला निगेटिव्ह म्हणणार नाही. जास्त प्रमाण वाढणं आणि रास्त प्रमाण वाढणं ह्याच्यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. काही ठिकाणी खरंच अशी सिच्युएशन असते की घटस्फोटाशिवाय पर्याय राहत नाही. त्या केसमध्ये हे घटस्फोट घेणं हे रास्त आहे. पण उगाच स्वतःच्या इगोपायी, स्वतःच्या अहंकारापायी जेव्हा असे घटस्फोट होतात तेव्हा मात्र ते प्रमाण जास्त होतंय असं आपण म्हणायला हरकत नाही. त्यामुळे जास्त आणि रास्त ह्याच्यातला फरक पहिले, म्हणजे अजिबातच घटस्फोट होता कामा नाही असं होणार नाही, कारण ती पण एक काळाची गरज आहे, बदलत्या समाजाची गरज आहे. आणि पण त्याचं इगोसाठी कोणी करत असेल, मिसयूज करत असेल तर ते मात्र थांबलं पाहिजे. यासाठी आपण काम करण्याची गरज आहे. आता आपला आजचा पहिला विषय कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास.
खरं म्हणजे विषय खूप मोठा आहे. आपल्या भारताची आयडेंटिटी संपूर्ण जगात अशी आहे की आपल्या इथे संस्कृती, आपली कुटुंब व्यवस्था हे आपल्या अभिमानाची गोष्ट आहे, गौरवाची गोष्ट आहे. अगदी विवेकानंदांच्या काळापासून आत्तापर्यंत इव्हन आपले मोदीजी जेव्हा बाहेर जगात जातात तेव्हा सुद्धा आपल्या इथली कुटुंब व्यवस्था, जॉईंट फॅमिली सिस्टीम याचा खूप अभिमान आपल्या सगळ्यांना जागतिक स्तरावर आहे. पण त्याचबरोबर आता ह्याचा प्रमाण कमी होत चाललंय आणि ह्याचा ऱ्हास म्हणता येणार नाही. पण ही जे आपण संस्कृती आपली मानतोय ना, त्यामध्ये एक परिवर्तन असं झालंय की आपल्या तरुण पिढीला पाश्चिमात्यांचं अनुकरण करण्याची एक घाणेरडी सवय आहे. म्हणजे ते लोक आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल आपल्याला नावाजतायत, आपलं कौतुक करतायत जगाच्या पातळीवर, आणि आपण मात्र त्यांचं अंधानुकरण करतोय. म्हणजे ते एक कुठला पिक्चर, किस्मत पिक्चरमधलं गाणं की दुनिया है मेरे पीछे और मैं तेरे पीछे, असं झालेलं आहे की सगळं जग आपल्याकडे आदर्शाने बघतंय आणि आपण मात्र ते पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करत चाललोय. तर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. अनुकरण त्यांच्या प्रगतीचं केलं पाहिजे, अनुकरण त्यांच्या शिस्तीचं केलं पाहिजे, अनुकरण त्यांच्या देशप्रेमाचं, स्वच्छतेचं केलं पाहिजे. पण आपण स्त्री पुरुष समानता म्हणताना कुठेतरी मुलींनी सिगरेट ओढणं, दारू पिणं, अंगप्रदर्शन करणं यामध्येच धन्यता मानून हीच स्त्री पुरुष समानता आहे, हीच प्रगती आहे, अशा चुकीच्या मार्गाकडे आपली युवा पिढी चालली आहे. आणि म्हणून खरं तर हे थांबवलं पाहिजे. आता खरं तर कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास हा विषय म्हणताना अगदी कुटुंबात बाळ जन्माला येतं तेव्हा त्याचं नाव काय ठेवावं इथपासनं आपलं संस्कृती सुरू होते की नाव ठेवणं हा सुद्धा आपण एक आपल्या संस्कृतीचा भाग मानतो, त्याचा विधी करतो. काय नाव ठेवावं, तर पूर्वी अशी पद्धत होती की लहान बाळांचं नाव देवाचं ठेवावं की ज्यामुळे आपला त्यानिमित्ताने त्याला हाक मारताना देवाच्या नावाचा जप केला जाईल. मरताना मुलाचीच नावं डोळ्यासमोर असतात, मुलंच डोळ्यासमोर असतं, तर त्यानिमित्ताने देवाचं नाव घेतलं जाईल. अशा उदात्त हेतूने मुलांची नावं देवाची ठेवली जायची. आता इथे आपल्याला कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास कसा होतो बघा. आजकाल काय, आणि मुलांनी मोठे होऊन विचारलं की आई हे तू माझं, आई बाबा माझं नाव का ठेवलं, तर काय अर्थ आहे, आपल्याला सांगता आला पाहिजे की तू तुझं नाव हे ठेवलं. आज काय नावं ठेवतात मुलांची, तैमूर. तुम्हाला माहिती आहे तैमूर हा मुघल राजा होता ज्याने जवळजवळ 7.5 लाखपेक्षा 14व्या शतकात 7.5 लाखापेक्षा जास्त हिंदूंची कत्तल केली होती. तो कत्तल करण्याने दिल्लीला त्याने एक स्मशान शांतता निर्माण होईल असे अवस्था तयार केली होती. 17 मिलियनपेक्षा जास्त टोटल लोकांची कत्तल. अशा मुलाचं नाव कसं ठेवू शकतात. म्हणजे इथपासून मुलाच्या बाळाचं नाव ठेवण्यापासून आपला किती बदल होत चाललाय आपल्या संस्कारांमध्ये, आपल्या वागण्यामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करायचा तर तो एक वेगळा खूप मोठा विषय होईल आणि त्या आपल्याला एक दिवसही पुरणार नाही इतके त्याच्यात मुद्दे आहेत. पण आज आपला विषय कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास आणि घटस्फोटाची वाढती समस्या. त्यामुळे घटस्फोटाची कारणं आणि त्याला कारण आपल्या कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास कसा असू शकतो हे थोडंसं आपण संबंध काय आहे ते बघूया. म्हणजे आपला विषय हा त्या विषयापुरता आपण मर्यादित राहूया. आत्ता मगाशी अध्यक्षांनी सांगितलं तसं खूप मोठ्या प्रमाणावर हे सगळं घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय. पण याच्यातला महत्त्वाचा विषय असा आहे की आज सुद्धा जर आपण पाहिलं तर अमेरिकेत, रशियात, युरोपमध्ये घटस्फोटाचं प्रमाण हे 50 ते 60% आहे आणि आपल्या देशात फक्त 1.3% ही आजची स्थिती आहे. म्हणजे 1000 लग्न झाली तर त्याच्यात 13 घटस्फोट होतात, जिथे या पाश्चिमात्य देशांमध्ये 50% घटस्फोट होतात. म्हणजे त्यांच्या ह्यानी विचार केला तर आज आपण चांगल्या कंडिशनमध्ये आहोत आणि हीच वेळ आहे जेव्हा आपण हे सुधारलं पाहिजे. म्हणजे खूप आत्ता काही आपण अगदी आता वाईट परिस्थितीला आलोय आणि ह्याच्यातनं सुधारण्याची संधी नाही अशी परिस्थिती आज तरी नाही.
आज जगाच्या नकाशावर घटस्फोट होण्याच्या प्रमाणाचं जर रँकिंग केलं तर त्यात आपण खूप खाली आहोत. पहिल्या 5 देशांमध्ये सुद्धा नाही. 1.3 म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं 1000 जेव्हा घटस्फोट लग्न होतात त्यातले फक्त 13 घटस्फोट होतात. हे प्रमाण ठीक आहे. आता त्याची कारणं काय आहेत आणि त्याचा आपल्या कुटुंबाशी कशा संबंध आहे ते थोडक्यात बघू आपण. पूर्वी घटस्फोट आपल्या इथे ह्याच्या आधी होत नव्हते, तसे कायदेही नव्हते. आता अध्यक्ष म्हणले तसे कायदे निर्माण झाले आणि मग ते कोर्ट स्थापन झाली आणि केसेस पुढे यायला लागल्या. आधी कायदे नव्हते म्हणून घरांमध्ये हे प्रॉब्लेम नव्हते का? तर होते. आपण थोडासा आपल्या आजीच्या काळचा विचार करा, आईवडिलांच्या काळातला विचार करा, आपल्या आसपासच्या कुटुंबांचा विचार करा. अशा कित्येक घरांमधनं, आपल्या मागच्या पिढींमधनं आपल्याला दिसत असतं की ही बाई होती म्हणून हा संसार टिकला. ह्या बाईचं आयुष्य त्या संसारात गेलं, हिच्यावर अन्याय झाला. उलटसुद्धा एखाद्या घरातला पुरुष होता म्हणून त्या घरातला संसार टिकला, नाही तर ती बाई काय होती तिच्याबरोबर कोणाला, किंवा जनरल घरातलं एक वाक्य होतं की मी होते म्हणून टिकले, नाही तर तुमचा संसार कधीच मोडला असता. हे आपल्या सगळ्यांच्या घरातलं कॉमन वाक्य आहे. मजेचा भाग वगळता खरंच आपल्या आसपास पूर्वीच्या काळात सुद्धा अशी अनेक कुटुंब होती, अशा अनेक स्त्रिया होत्या की ज्यांच्यावर अन्याय होत होता, पण केवळ त्यांचं सॅक्रिफाईस, त्यांचं कॉम्प्रोमाइज, त्यांची ॲडजस्टमेंट, व्हायसे वर्सा पुरुषांची पण, ह्या गोष्टी त्या कुटुंबात होत्या. त्या कुटुंबात तसे संस्कार होते म्हणून हे घटस्फोट तेव्हा झाले नाहीत. पण आज परिस्थिती बदलली आहे. पण ह्याला कारण मी असं म्हणणार नाही की केवळ स्त्रिया कमवायला लागल्या, स्त्रियांचे अहंकार वाढले म्हणून घटस्फोटाचं प्रमाण वाढलं. हे काही अंशी 1% खरं असेल, पण ते पूर्णपणे खरं नाही. आधीच्या काळात सुद्धा ह्या गोष्टी घडत होत्या. तेव्हा जर कायदे असते तर तेव्हाही हे घटस्फोट झाले असते. पण काही जणांच्या ॲडजस्टमेंटमुळे, काही जणांच्या त्यागामुळे, आपल्या संस्कारांमुळे हे घटस्फोटाचं प्रमाण खूप कमी होतं, जे आता थोडंसं वाढलेलं आपल्याला दिसतंय. आपण एक 1 बाय 1 मी लिहून आणलं. याचं कारण कुठला माझा मुद्दा राहिला नको म्हणून लिहून आणलंय. सगळ्यात मोठं कारण, जर मी जे प्रॅक्टिस करते, मी जा माझ्या अनुभवातनं सांगते, आत्ता जे पुण्यात घडतंय, महाराष्ट्रात घडतंय, फसवणूक हे सगळ्यात मोठं कारण आहे घटस्फोटाचं. ज्या केसेस येतात त्याच्यातल्या 50% केसेस ह्या फसवणुकीच्या असतात. फसवणूक कशी? तर खरी माहिती दिलेली नसते. लग्न जमण्याची पद्धत पूर्वी कशी होती? घरचे लोक एकत्र यायचे, नात्यात ओळखीत स्थळं सुचवायचे आणि मग ती लग्न जमायची. आता वधूवर सूचक मंडळ, शादी.com याच्यावर लग्न जमतात. ह्या मंडळांना खरी माहिती दिलेली नसते. सगळ्या बाबतीत नाही म्हणत आहे, जेव्हा घटस्फोट होतात त्या विषयात सांगते, खरी माहिती दिलेली नसते. मी नाव घेऊन सांगणार नाही, पण खूप वधूवर सूचक मंडळांना मला असं किती वेळा प्रॅक्टिस करताना वाटतं की यांना नोटीस काढावी की तुम्ही याची जबाबदारी घेत नाही, तुम्ही जी माहिती देता. आणि जेव्हा घटस्फोटाची वेळ येते तेव्हा आम्ही त्या महिलेच्या वतीनं किंवा हजबंडच्या वतीनं असं प्रूव्ह करायला बघतो की यांनी माहिती देताना आम्हाला चुकीची दिली आहे. आणि तेव्हा जर त्या वधूवर सूचक मंडळात तुम्ही विचारायला गेलात की ते माहिती त्यांनी दिली होती तो फॉर्मची, ते म्हणतात लग्न झालं की आम्ही ते फॉर्म फाडून टाकतो, डिस्पोज ऑफ करून टाकतो. ती माहिती तुम्ही खात्री करून घ्यायची असते, आम्ही माहिती देण्याचं काम केलं आहे फक्त. त्यामुळे ते अंग काढून घेतात. म्हणजे इथपासनं ह्या फसवणुकीला सुरुवात होते. एक उदाहरण सांगते, माझ्याकडे आलेलं. मुलगी इंजिनियर, चांगल्या कॉलेजमधनं BE झालेली, पर्सेंटेज चांगले. तिला असंच वधूवर सूचक मंडळातनं स्थळ आलं होतं. मुलगा तिथे MS झालेला आहे अमेरिकेत आणि एका चांगल्या कंपनीत CEO म्हणून पदावर काम करतोय. लग्न जमलं. आता वधूवर सूचक मंडळात माहिती दिली होती, त्यामुळे त्यांनी पण शक्यतो मुलीकडचे लोक दाखवा तुमचं इंजिनियर झालायत ना, तुमचं एज्युकेशनचं सर्टिफिकेट दाखवा, 10वी पास झालायत का दाखवा, 12वी, असं करत नाहीत कोणी. विश्वास ठेवतात की सांगतायत ना इंजिनियर झालाय, झाला असेल. तर लग्न जमलं. दोघं नवरा बायको व्हॉट्सॲपवर बोलत होते, व्हिडिओ कॉलवर बोलत होते, सगळं चाललं होतं. आता लग्नाच्या वेळेस तो येणार, लग्न करून तिला घेऊन जाणार. त्याच्या आधी तिचा एक आत्ते भाऊ जाणार होता अमेरिकेला. तो म्हणला मी जाताना गिफ्ट घेऊन जातो, तुला काही तिथेच चाललोय, दे माझ्याजवळ तुला काही द्यायचं असेल तर. तिने त्याला विचारलं की माझा आत्ते भाऊ येतोय तिकडे, तर तुला काही गिफ्ट पाठवायचं आहे मला, तर तुझं सांग कुठे भेटू शकशील काय.
त्या क्षणापासनं सगळे व्हॉट्सअपचे मेसेज बंद, सगळे कॉल बंद, व्हिडिओ कॉल बंद. मग मात्र त्यांना जरा जास्त शंका वाटायला लागली आणि ती आत्तेभावाला म्हणली आता तू जायलाच पाहिजे. त्या वधूवर सूचक मंडळात जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर गेले. ती म्हणली तू जाऊन ये. जेव्हा तिचा आत्तेभाऊ तिथे प्रत्यक्षात गेला तेव्हा त्याला कळलं की ज्या कंपनीचा CEO म्हणून सांगितलंय त्या कंपनीत तो ड्रायव्हर म्हणून माणूस सर्व्हिसला होता, तो MS झालेला नव्हता. ही गोष्ट तिला कधी कळली असती हो? तिथे अमेरिकेत गेल्यावर. आणि त्या केसमध्ये किती हेल्पलेस झाली असती ती. हा माहितीचा अभाव आहे. मी म्हणते खात्री करून घेत नाही आपण आणि चुकीची माहिती दिली जाते. पूर्वी कसं व्हायचं, शेजारी पाजारी तरी सांगायचंय, लग्न ठरलं काहीतरी कोणतरी सांगायचं, चाळीतलं असेल वाड्यातलं असेल की ते असं आहे बरं का, ते करू नका बरं का वगैरे. आता तसंही कोणी सांगत नाही. परत एकदा ह्याला कुटुंब व्यवस्था, आपण फक्त आपल्या कुटुंबाचा विचार न करता थोडंसं आपल्या आसपासच्या कुटुंबांचा सुद्धा विचार करायला शिकलं पाहिजे. आपल्या वाड्यात आपण राहत असू, चाळीत राहत असू, सोसायटीत राहत असू, ते सुद्धा आपलं कुटुंब आहे आणि या समाजाप्रती सुद्धा आपलं काहीतरी कर्तव्य आहे. आणि अशा वेळेस आपल्याला कोणी काही माहिती विचारतंय, तुम्हाला गॉसिप करा कोणी सांगत नाही, पण खरी माहिती लपवून ठेवणं चूक आहे. त्यामुळे एखाद्या मुलीच्या संसाराशी, एखाद्या मुलाच्या आयुष्याशी आपण खेळत असतो याची जाणीव समाजात राहिली नाही. त्यामुळे खरं म्हणजे कुठेतरी कुटुंब व्यवस्थेला का जबाबदार आहे, तर कधी कधी आई वडिलांनाच माहीत नसतं की आपलं पोरगं बाहेर जाऊन काय दिवे लावतंय. आई वडील विश्वासाने सांगतात हो खूप हुशार आहे तो, हे केलंय ते केलंय. नंतर कळतं की अरे तो इंजिनिअरिंगला जात होता पण तो इंजिनिअरिंग केलंच नाही, मेडिकलला जात होता. म्हणजे घरी संवाद नाही, आई वडिलांचं मुलांवर लक्ष नाही की आपण फी देतोय त्याचा तो मुलगा जाऊन काय करतोय, जो तो ज्या कंपनीत आपल्याला सांगतोय की मी CEO आहे तिथे तो खरंच काय करतोय, लक्ष नाही, घरात संवाद नाही. हे जेव्हा वाढेल ना तेव्हा हे प्रकार हळूहळू कमी होतील. आणि मी म्हणत तसं समाजाप्रती आपलं कर्तव्य आहे. माझ्या शेजारच्या घराचं ते खोटं सांगून मुलगी घरात आणतायत किंवा मुलाशी जमवतायत. खरं सांगून ते तयार असतील तर विषय नाही, पण खोटं सांगून एखाद्याच्या आयुष्याशी खेळणं चूक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कन्सेंट. संमती नसताना मुलांची लग्न करून दिली जातात, म्हणजे त्यांची संमती विचारातच घेतली जात नाही. किंवा आता सगळीकडे असं होत नाही पण बऱ्याच अंशी आई वडील की तिला जो आवडतोय त्याचा विचार नाही, फक्त आम्हाला जो आवडला आहे त्याचा विचार कर आणि त्याच्याशी लग्न कर असं प्रेशराईज करतात. अशा वेळेस प्रेशराईज सुद्धा कसं असतं, तू जर याच्याशी लग्न केलंस तर तुला आम्ही आमच्या खानदानातनं काढून टाकू किंवा बरखास्त किंवा काय इस्टेटीतनं तुला काढून टाकू. म्हणजे ह्या अशा धमक्या इनडायरेक्ट असतात. त्या भीतीने मुलं आधी लग्न करतात आई वडिलांच्या मर्जीनी आणि नंतर त्या बाईशी घटस्फोट घेतात किंवा त्या बाईशी लग्न करून बाहेर त्या पहिल्या जी त्याची प्रेमिका असते त्याच्याशी संबंध ठेवतात. कुठली मुलगी तयार होईल की हा तुझं आधीचं चालू दे मी घरात ती बाहेर, कोणीच ऐकून घेणार नाही. हे किंवा मुलींचं तर काही काही केसेस माझ्याकडे आले की लग्न करायचं आई वडिलांच्या खातर मुलांशी आणि लग्नाचे स्त्रीधन म्हणून जे दागिने अंगावर घातलेले आहेत त्याच्या सहित दुसऱ्या मुलाबरोबर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पळून जायचं. म्हणजे असं जर मी गेले असते तर मला पैसे घरनं दिले असते का आई वडिलांनी? नसते दिले. मग आता लग्न करून मी सगळ्या चांगल्या चांगल्या साड्या चांगले चांगले दागिने दोन्हीकडनं घेऊन सगळा गाशा गुंडाळून पळून जायचं. त्या मुलाची याच्यात चूक आहे का? काही नाही. त्याच्यावर डिवोर्सचा डब्बा लागला म्हणजे ती पळून गेली म्हणजे ऑब्व्हियसली हे घटस्फोटात रूपांतर होणार. तर हे मुलांची पूर्ण संमती असल्याशिवाय लग्न करणं हे चुकीचं आहे. आणि परत एकदा संमती घेण्यासाठी सुद्धा घरात संवाद लागतो ना. मुलगी आणि मुलगा आई वडिलांची जर बोलायला घाबरत असतील, घरात सांगायला घाबरत असतील तर हे असं होतच राहणार. त्यामुळे मुलाला विश्वासात घेऊन आणि जर तिचा निर्णय किंवा त्याचा निर्णय चुकीचा असेल तरी सुद्धा आणि ती ऐकत नसेल तर तेव्हा त्याच्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहून त्यांचं लग्न लावून देऊन तिला आपल्या कुटुंबातनं बाहेर न काढता, म्हणजे थोडंसं हे लव्ह जिहादच्या प्रकरणाशी सुद्धा संबंधित आहे की एखाद्या मुलांनी चूक केली तर तिला आपल्या समाजातनं बाहेर काढून तिच्याशी संबंध तोडण्यापेक्षा कुठेतरी आपलं रक्ताचं नातं आहे, आपला पोटचा गोळा आहे, तिच्या पाठीशी चूक केली तरी खंबीरपणे उभं राहणं आपलं कर्तव्य आहे असं समजून थोडंसं पालकांनी पण ह्या त्यांच्या संमतीकडे जास्त गरजेचं आहे लक्ष देणं. संवाद तर ठेवणं गरजेचं आहे, पण चुकून
आपलं वाकडं पाऊल आपल्या मुलांकडनं पडलं तर त्यांच्या पाठीशी उभं राहणंही तितकंच गरजेचं आहे. तिसरं मोठं कारण आहे लव्ह मॅरेज. बॉम्बे हायकोर्टाने मध्ये एका मोठ्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की खरं तर लव्ह मॅरेज ही स्वतःच्या पसंतीने केलेली असून सुद्धा अरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेजमध्ये घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे. हे का? तर त्याच्यात एक तर इंटरकास्ट मॅरेज होतात, इंटर रिलिजियस मॅरेज होतात. हे पिक्चर पाहून, सिरियल्स पाहून मनावर परिणाम झालेले असतात. ते वय असं असतं, त्या फॅसिनेशन, आकर्षण आणि प्रेम ह्याच्यातला फरक कळत नाही. लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे अशा म्हणजे भंपक कल्पना डोक्यात भरलेल्या असतात. लव्ह मॅरेजमध्ये, पिक्चरमध्ये प्रेमविवाह झाला की तिथे दी एंड होतो पिक्चरचा, पण प्रत्यक्ष आयुष्यात तिथे सुरुवात असते. हेच लोकांना कळत नाही की खरा आयुष्य हे तिथे सुरू होतंय. आपण तिथल्या लव्ह मॅरेजचा द एंड पाहून घरी येतो आणि असं वाटतं हेच योग्य आहे, पण तिथनं आयुष्य पुढे सुरू होतं आणि रेशन आटाडाल का भाव काय म्हणतात ते तिथनं कळायला लागतं की नुसत्या प्रेमाने जे पिक्चरमध्ये डायलॉग असतात ते होत नाही, नुसत्या प्रेमाने पोट भरत नाही. आणि मग जे ॲक्च्युअल प्रॅक्टिकल प्रॉब्लेम यायला लागतात त्याच्यातनं पुढे घटस्फोटामध्ये त्याचं रूपांतर होतं. त्यामुळे आता मग आपल्या इथे कुटुंबाशी काय संबंध आहे? तर मी मगाशी थोडासा उल्लेख केला तसं, जर हे लव्ह जिहादची प्रकरणं असतील, इंटर कास्ट असतील, इंटर रिलिजियस असतील, थोडीशी याची कल्पना आपल्या मुलांना घरातनं चर्चेतनं दिली पाहिजे की आपली संस्कृती काय आहे, आपला धर्म काय आहे. आपण जर केरळा स्टोरी पाहिली असेल तर ते कसं ब्रेन वॉश करतात आपल्या मुलींना, मुलांना, त्यांच्याकडे उत्तरं काय आहेत. आपण कधी आपल्या मुलांना हे सांगितलंय का की त्यांच्या धर्मात 4 लग्न चालणार आहेत, तुला तसं चालणार आहे का? पण आपल्या धर्मात चालत नाही. आपला कायदा किती स्ट्रॉंग आहे, हिंदू मॅरेज ॲक्ट. पहिल्या बायकोला डिवोर्स घेतल्याशिवाय दुसऱ्याशी लग्नच करता येत नाही. ही कंपॅरिझन आपल्या धर्माचे स्ट्रॉंग पॉईंट्स आपल्या घरात चर्चेतनं कळले पाहिजेत. आपल्या संस्कृतीचे स्ट्रॉंग पॉईंट्स आपल्या घरात चर्चेतनं कळले पाहिजेत. तर त्यांचं कुणी ब्रेन वॉश बाहेर करू शकणार नाही, त्यांना भावनेच्या भरात त्यांना आकर्षित करू शकणार नाही. ह्यासाठी आपल्या मुलांची वैचारिक बैठक ठाम करणं हे, आणि ते चर्चेनेच होतं, घरात मिळून मिसळून फ्रेंडली राहण्यानेच होऊ शकतं. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या इथे महाराष्ट्रात दर महिन्याला 450 ते 500 मुली बेपत्ता होतात, तरुण मुली. त्यांचा काही ठावठिकाणा लागत नाही. कधीतरी पोलिसांकडे तुम्ही तक्रार करायला गेलात तर ते म्हणतात केलं 48 तास थांबा, कुठनं तरी कळेल की ती लग्न करून पळून गेली आहे म्हणून. हे उत्तर ऐकायला ते थांबलेले असतात, तक्रारसुद्धा घेत नाहीत. मग हे आपणच थांबवलं पाहिजे. आपल्या पोटचा गोळा आपल्या कुटुंबातला प्रतिनिधी जातोय, आपल्या कुटुंबातला सदस्य जातोय, हे जबाबदारी आपली आहे. सिनेमाचा प्रभाव, मी आत्ता जे म्हटलं की सिनेमाचा प्रभाव आणि त्याच्या अपेक्षा त्याच्यामुळे वाढतात. उदाहरणार्थ बाकी सगळं म्हणजे अगदी बघून दिलंय, अरेंज मॅरेज केलंय, सगळं छान केलंय, पण त्या सिनेमा सिरियलचं इतकं डोक्यात भिनलेलं असतं ना की माझ्याकडे केसेस येतात की मी प्रेग्नंट आहे ही गोष्ट घरी सांगितली तरी ह्यांना काही कौतुकच नाही. सिनेमात किती ते डोक्यावर घेऊन नाचतात, गावभर पेढे वाटतात, लाडू वाटतात, यांना काही नाही. यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले. पण मग तिला अपेक्षा काय असते की कारण तिने पिक्चरमध्ये पाहिलेलं असतं ना की दिवस राहिले, सांगितलं की घरी सगळा मोठा सेलिब्रेशन, किंवा लग्नानंतर हनीमूनला कुठे स्वित्झर्लंड, मॉरिशस इकडेच जायचं. छोट्या छोट्या गोष्टींनी मुली अपसेट होतात, मुलं अपसेट होतात. मुलांनाही सिरियल्स पाहून असं वाटतं त्याच्यातली बाई कशी नटून थटून सारखी असते 24 तास. मग हिला काय होतं, लग्न झाल्यानंतर ही तशी राहतच नाही. आता ती घरात बावळसारखी राहते, त्या गाऊनवरच हिंडत असते, गबाळ्यासारखी राहते. आता ती मला अजिबात आवडत नाही, पहिलेच चांगली होती. हे ज्या फॅन्टसीच्या कल्पना ज्या आहेत ना, तर त्या सिरियल्स आणि पिक्चर्स याच्यामुळे होतात, त्या डोक्यातनं गेल्या पाहिजेत. त्या कशा जातील त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपण जे आपला संसार सुरू केला तेव्हा आपल्या डोक्यात ह्या फॅन्टसीच्या कल्पना नव्हत्या. आपण आपला संसार आता वयाच्या, मी तुमचा एज ग्रुप लक्षात ठेवून बोलतेय, आपण आपला संसार ह्या आजच्या दिवसापर्यंत आणला. ह्याच्यात किती खस्ता खाल्ल्यात, कशी लोनं काढली, कशा वस्तू घेतल्या, एक एक वस्तू घेताना किती प्लॅनिंग करावं लागलं. हा स्ट्रगल, किंवा आज आपल्यावर हे लोन आहे, घराचं लोन आहे, कारचं लोन आहे, ही हिंडायला जी कार मिळते ना त्याचा दरमहा मी हप्ता भरतोय. हे जे होम लोन, एवढं मोठं घर आहे ना, त्याचा दरमहा होम लोनचा हप्ता भरतोय. किंवा एकमेकांना अडचणीच्या काळात कुणाच्या आजारपणात आम्ही कसं सांभाळून घेतलं,
ह्या सगळ्या अनुभव आपल्या मुलांशी शेअर केले पाहिजेत, तेव्हा त्यांना या फॅन्टसीच्या कल्पना डोक्यातनं जातील. आपण काय बरोबर उलटं करतो, सगळ्यांच्या घरात होत असेल असं नाही, पण मी एक जनरल सांगतेय की मुलांपासनं आपली कर्ज, आपण खाल्लेल्या खस्ता लांब ठेवायच्या, त्यांना ह्याचं काही तोशीच लागून देऊ नये म्हणून सतत प्रयत्न करतो. पण मग त्यांना कळणार आहे कधी की तुम्ही कुठल्या कष्टातनं हे सगळं उभं केलंय, जे लक्झरी त्यांना मिळतीये, जो ऐशोराम त्यांना मिळतोय, त्याच्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न केलेत, कशा कष्टा काढल्यात, कशा ॲडजस्टमेंट केल्यात दोघांनी आई बापांनी, हे जेव्हा कळेल ना तेव्हा त्या फॅन्टसीच्या कल्पना डोक्यातनं जातील आणि जरा जमिनीवर पाय येतील राहतील. आणि हे जे डोक्यात आहे ना की माझा असा उदो केला पाहिजे किंवा मला असे सेलिब्रेशन झाली पाहिजेत, लग्नाच्या 1 महिन्याचं सेलिब्रेशन, लग्नाच्या 2 महिन्याचं सेलिब्रेशन, आता प्री वेडिंगमध्ये सुद्धा 4 months टू गो, 3 months टू गो, 1.5-2 लाख रुपये फोटोशूटवर खर्च करतात. आणि मग नंतर एवढा 10-15 लाख खर्च करून जेव्हा माझ्याकडे येतात ना, इतकं वाईट वाटतं मला त्या आई वडिलांचं की अरे हा पैसा त्यांनी खर्च केला तुमच्या केवळ फोटोशूटसाठी, आज ते फोटो फाडून टाका असं ती मुलं म्हणतात. आता ते मला मेमरीज नको आहेत, फाडून टाका ते फोटो. पण मग त्यांनी खर्च केलेल्या पैशांच्या चुराडा झाला ना, त्याचा काय विचार आहे. म्हणून पहिल्यापासूनच आपल्या मुलांना जमिनीवर ठेवायचं. उगाच वर आपल्या कशातनं निर्माण झाल्या याची जाणीव झाली ना तर या फॅन्टसीच्या कल्पना डोक्यातनं जातील. सत्य परिस्थितीची जाणीव ज्याला आपण म्हणतो ती थोडीशी करून देणं खूप गरजेचं आहे. पुढचं महत्त्वाचं कारण आहे की सेक्शुअल विषयाची माहिती कमी असणं. आपण आपल्या घरात कधी मोकळेपणाने ह्या विषयावर बोलत नाही. त्याला आपण विषय तो चांगला नाही आहे, तो माझ्याशी बोलायचा नाही, ठीक आहे, तुम्ही बोलू शकत नसाल, वडील मुलाशी बोलू शकत नसतील, आई मुलीशी बोलू शकत नसेल, तर आपल्याकडे ऑप्शन आहेत सध्या. एखाद्या डॉक्टरकडे नेऊ शकतो आपण, तिच्याकडनं समजावून, एखादा समुपदेशक त्याच्याकडनं. पण लग्नाआधी सेक्स काय आहे याच्या कल्पना त्यांना देणं गरजेचं आहे. नाहीतर ही मुलं छोट्या वयापासूनच त्या फिल्म्स पाहून, घाणेरड्या फिल्म्स पाहून ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातनं सेक्स मॅनिएक तयार होतात. मग सेक्स एन्जॉय करताना चावणं, मारणं किंवा नाही म्हणलं तर माझा इगो हर्ट होतोय म्हणून त्याच्यावरनं भांडणं करणं किंवा चुकीच्या कल्पनांमुळे एकमेकांच्या जवळच न येणं, असे कित्येक प्रकार घडतात आणि त्याचा परिणाम परत एकदा घटस्फोटामध्ये होतो. कोणीच बाई हे सहन करणार नाही की असा, किंवा आपण मॅरिटल रेप ज्याला म्हणतो, जी सध्या कोर्टामध्ये खूप चर्चेचा विषय झाला आहे की मॅरिटल रेपला मान्यता द्यावी न द्यावी, त्याचे दावे दाखल करून घ्यावे न घ्यावे, यासाठी खूप सध्या उहापोह होतोय. पण हे कशामुळे होतं तर ह्याविषयीची अपुरी माहिती. कारण आपल्या मनात सगळ्यांच्या संकोच आहे याविषयी बोलताना. ठीक आहे, आपल्याला ऑप्शन अवेलेबल आहेत, आपण ते करून देऊ शकतो, पण लग्नाच्या आधी ही माहिती योग्य प्रकारे, योग्य मार्गाने त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे. पुढचं महत्त्वाचं कारण म्हणजे दोन्ही पालकांचा हस्तक्षेप. मी फक्त मुलीच्या आईचं म्हणणार नाही, सगळीकडे म्हणत असतात की मुलीच्या आया फार संसारात बोलतात म्हणून घटस्फोट होतो, असं नाहीये. दोन्ही पालक, मुलाची आई पण, मुलगा आमचा आहे, आमचा ऐकतोय. आता कसं झालंय, न्यूक्लिअर फॅमिली झाली आहे, एकच मुलगा किंवा एकच मुलगी असते, त्यामुळे आईवडिलांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ते असतात. त्याच्या मिनी KG, ज्युनियर KGच्या ॲडमिशन पासून त्याची सगळं म्हणजे त्याच्या ह्याच्याच पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्यांचं असतं. मग ते लग्नानंतर बदलेल कसं. मग ते रोज मी घरात काय स्वयंपाक केला हे आईला कळलं पाहिजे आणि माझ्या बायकोनी आज काय काय केलं, मी कसं तिच्याशी वागलो हे आई वडिलांना कळलं, म्हणजे कळणं गरजेचं आहे मुलाचं. अशा ह्याच्यात माझा मुलगा माझ्या हातात पगार देत होता, आता मला न विचारता बायकोला साडी घेतली. तसंच दुसऱ्या बाजूनी आमची मुलगी इथे राहत होती तेव्हा हे खात नव्हती ही भाजी, आता तिथे जाऊन कशी खातेस आणि करतेस. म्हणजे हे जे बदललं पाहिजे दोन्ही आयांचा. मी कुणाला एकाला दोष देणार नाही. कधी कधी सासू सुनांच्या भांडणामुळे घटस्फोट होतात आणि त्याचबरोबर कधी कधी मुलीच्या आईच्या जास्त हस्तक्षेपामुळे मुलींच्या संसारातल्या घटस्फोट होतात. त्यामुळे दोघांच्या आईवडिलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते नवीन जीवन चालू करतायत, हे त्यांचं आयुष्य आहे, त्यांचं स्वातंत्र्य आहे, त्यांनाही टक्के टोणपे खाऊ दे, त्यांनाही त्यांचे डिसिजन घेऊ दे. काय जे भांडतील एकत्र येतील जेव्हा आपली गरज वाटेल तेव्हा आपण तिथे आहोत. पण प्रत्येकच गोष्टीत मी नाक खुपसलं पाहिजे, प्रत्येकच गोष्ट माझ्या मनासारखी झाली पाहिजे. पूर्वी कुटुंब व्यवस्थेमध्ये वानप्रस्थाश्रम होता, आता नाहीये. पण आत्ताचा वानप्रस्थाश्रम हाच आहे की पुढच्या पिढीच्या मध्ये मध्ये जास्त न करणं, हाच आपण वानप्रस्थाश्रम असं समजूया. त्यामुळे हे एक मोठं कारण आहे. त्याची काळजी आपण आपल्या कुटुंब लेवलला कशी घेऊ शकतो.
सगळ्यात त्याच्यानंतर महत्त्वाचं कारण म्हणजे व्यसनाधीनता. खूप मोठ्या प्रमाणावर समाजात व्यसन वाढलेली आहेत. व्यसन हे पूर्वी फक्त दारू सिगरेट पुरतं मर्यादित होतं. आता ही व्यसनं दारू सिगरेट पुरती नाही, दारू सिगरेट, सोशल मीडिया, पबजीच्या गेम खेळणं, ड्रग्ज घेणं, नंतर वेगवेगळे अजून ब्राऊन शुगर, हे ते आहेतच व्यसनं. परवा माझ्याकडे गेल्या महिन्यात मी एक त्या केसचा निकाल झाला. 2 वर्ष ती केस चालली होती. तो मुलगा ऑफिसमध्ये जाऊन पबजी खेळत बसायचा, घरी आला तरी पबजी खेळत बसायचा. त्याच्यात त्याने कितीतरी पैसे घालवले आणि ऑफिसमधनं त्याला सारखा हा गेम खेळतो म्हणून हाकलून दिलं, ऑफिसमधनं काढून टाकलं नोकरीवरनं. त्या मुलीचं ते ग्राउंड होतं डिवोर्सचं, की हा घरात काही पैसे देत नाही, सगळे पैसे त्या पबजीवर घालवतो, मी एकटी कमवते आणि संसार चालवते. हे व्यसन आहे. दरवेळेस व्यसन निर्मूलन समितीकडेच गेलं पाहिजे, त्या व्यसनमुक्ती केंद्रातच गेलं पाहिजे असं काही नाही आहे. जेव्हा सुरुवात होते ना तेव्हाच आपल्या कुटुंबातल्या आपल्या मुलाच्या वर्तनात पडलेला फरक, घरी येताना तो एखादा मुलगाचं म्हणजे काही गोष्ट त्याचं उदात्तीकरण म्हणतो आपण, की कधी कधी पार्टीला, त्यांच्या आता मोठ्या लोकांच्या पार्ट्या होतात ना, इथपासून जी सुरुवात होते ती कधी ते व्यसनाच्या आहारी जातात हे कळत नाही आणि कधी मग ते संसाराला सुरुंग लागतो हे कळत नाही. त्यामुळे दोन्हीकडनं हे व्यसनाचं प्रमाण, मग ते सोशल मीडियाचं सुद्धा एक व्यसन आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, व्यसनमुक्ती केंद्रात काही असे पण केसेस दाखल आहेत की मी फेसबुकला पोस्ट टाकली आणि माझ्या पोस्टला अजून लाईक नाही तेवढे आले म्हणून मनाला परिणाम करून घेणारी लोक आहेत. कुठल्या तरी गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या करणारी मुलं आहेत. मग हे कशामुळे आहे तर वेळीच त्यांना घरी सावरलं पाहिजे की अतिरेक होतोय. त्या विषयाला दिवसातला 1 तास, फार तर 2 तास, याच्या पलीकडे जाऊन कुठलंही व्यसन आपल्या हवे होईल, आपल्यावर ताबा मिळवेल असं कुठल्याही व्यसनाच्या आहारी आपण जाता कामा नाही. खूप मोठं कारण घटस्फोटाचं आहे. ते कसं, आपल्या मुलांचे मित्र मैत्रिणी ह्याच्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे, ते घरी येत असले पाहिजेत, आपण त्यांच्याशी येऊन बाहेर आलेत त्याचे मित्र बसलेत गप्पा मारत असं नाही. मुलीच्या मैत्रिणी आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, काय चाललंय, तुझे आईवडील काय करतात, तू कुठे राहतेस, काय करतेस, कुणाबरोबर आपली मुलं जातात, येताना घरी जाताना सरळ जातात, येताना वाकडी येत आहेत का, किंवा काय वास येतोय का, येतो ना सिगरेट पिऊन आलेल्या मुलाला लगेच कळतं आपल्याला. हे छोट्या छोट्या गोष्टी लक्ष ठेवल्या पाहिजेत आणि त्यात हे छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष नसेल ना आपलं तर कधी ते वाढत जाईल आपल्याला लक्षात येणार नाही. थोडंसं फ्रेंडली आपल्या मुलांशी राहिलं पाहिजे. मगाशी अध्यक्षांच्या बोलण्यात आला तो पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे ग्लोबलायझेशन. खरं आहे, पूर्वी आपली नोकरी म्हणजे पार्ट टाईम बायका करायच्या, घराजवळची असेल तर प्रेफर करायच्या. आता नोकरीसाठी माझ्याकडे मध्येच 1-2 महिन्यापूर्वी केस आली होती. म्युच्युअलनी दोघांनी डिवोर्स घेतला, हसत खेळत डिवोर्स घेतला. जाताना बाय बाय सेरेमनी झाला त्यांचा, डिवोर्सची एक पार्टी झाली. का तर त्या मुलाला अमेरिकेत सेटल व्हायचं होतं आणि मुलीला जर्मनीत सेटल व्हायचं होतं. दोघांना त्या अपॉर्च्युनिटीज आलेल्या होत्या, त्यांना लग्नापेक्षा त्या महत्त्वाच्या वाटत होत्या. मी हे लग्न एक वेळ दुसरं जमेल माझं, पण ही अपॉर्च्युनिटी मला परत येणार नाही आहे. ह्या इथपर्यंत विचारांचं त्यांचं परिवर्तन झालेलं आहे की कशाला आपण महत्त्व द्यायचं. कोणीच त्याग करायला तयार नाही आहे. एकट्या मुलीनेच करावा असं नाही आहे, मुलगाही म्हणू शकतो की ठीक आहे जर्मनीत माझ्यासाठी पण आहे तर बघ. कोणीच सोडायला तयार नाही आहे. आपला म्हणजे काय म्हणणं, हसत खेळत डिवोर्स घेतला. म्हणजे मी म्युच्युअलमध्ये सुदैवाने मी दोघांकडनं मीच होते म्हणजे कॉमन. मी म्हटलं अरे काय तुम्ही पार्टी करताय डिवोर्सची. हो आता परत ती चालली जर्मनीला, मी अमेरिकेला, मग आम्ही सेंड ऑफ पार्टी करतोय म्हणे. म्हणजे काय म्हणावं याला. कामाच्या वेळा लोकांच्या बदलल्या आहेत. एक साधं उदाहरण सांगते, माझ्याकडे केसच होती त्याच्यातलंच सांगते. त्या बाईला दिवस राहत नव्हते, ट्रीटमेंट चालू होती. डॉक्टरांनी सांगितलं गायनेकनी ह्यांच्यात काही दोष नाही, दोघांच्यात काही दोष नाही आहे, पण ह्यांच्यात संबंध योग्य वेळी येतच नाहीत कारण तो नाईटला जातो आणि ही दिवसा काम करते. शेवटी दोघांना डॉक्टरांनी सांगितलं तुमचा तो कुठला पिरियड असतो तो ऑब्झर्व करा, त्या दिवशी दोघं रजा घेऊन घरी थांबा, त्या दिवशी ड्रायफ्रुट्स खा, काय काय तयारी करा आणि मग तुम्ही संबंध येऊ द्या, मग तुम्हाला मूल होईल. इतकी साधी सोपी पद्धत होती. पूर्वी कधी या विषयात प्लॅनिंग करावं लागलं होतं का? नाही. पण हे करायची वेळ आली आहे कारण ग्लोबलायझेशन खूप मोठ्या प्रमाणावर आपला समाज ओपन टू स्काय, सगळं स्काय इज द लिमिट म्हणू आपण, इतका मोठ्या प्रगतीच्या दिशेनं घोडदौड करतोय, वेगानं वाहतोय. त्यामध्ये आपली कुटुंब व्यवस्था पिचली जाते. थोडंसं अजून एक म्हणजे वेस्टर्न कल्चर
जे मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की पाश्चिमात्याचं अनुकरण करायची सवय, पण ते अर्धवटच करायचं. म्हणजे इकडे म्हणायचं मी खूप फॉरवर्ड विचारांची आहे आणि इकडे नवरा संडासला आंघोळीला गेला की त्याचा मोबाईल चेक करायचा की तो कोणाशी बोलतो. इकडे म्हणायचं मी खूप फॉरवर्ड विचारांचा आहे, माझी बायको माझ्या बरोबरीनं काम करते, तिला आर्थिक स्वातंत्र्य आहे, सगळं आहे, पण ती जिथे काम करते तिथे माझा एक डिटेक्टिव्ह असलेला मित्र त्याला सारखं विचारायचं ती आज कुणाशेजारी बसली होती, कोणाशी बोलत होती. या मी घडलेल्या गोष्टी सांगते, म्हणजे माझ्या काल्पनिक काही नाही आहे ह्याच्यात. हे जे माझ्याकडे लोक येतात ना सांगतात त्यातलं सांगते मी, की ती बाई सांगते की माझ्या शेजारच्या टेबलवर ह्याचा मित्र आहे, तो सगळ्या बातम्या माझ्या नवऱ्याला देतो की ती आज ह्याच्या शेजारी बसली होती, ह्याच्याशी बोलत होती, त्याच्याशी बोलत होती. मग ती कामाच्या ठिकाणी गेली आहे, तिला तेवढं स्वातंत्र्य नाही आहे का? सेम थिंग मुलं सांगतात, मी जरा कुठे मोबाईल विसरून गेलो की लगेच माझा व्हॉट्सॲप उघडून तू हिच्याशी असंच का बोललास, तिला हायच का केलंस, तिने तुला आय विल कॉल यू बॅक असं सांगितलं तरी तू लोचट हार का तिला का फोन केलास. इथपासनं ते मग घ्यायला आपण वेस्टर्न कल्चर अडॉप्ट करतोय, हे अर्धवट करतोय. तुम्ही फ्री माइंडेड झालात ना, पूर्ण व्हा, विश्वास ठेवा, अर्धवट करू नका. त्यामुळे ह्याचं सुद्धा थोडंसं आपल्या घरात की नाही चालत आहे ना तुम्हाला तुमच्या बायकोनी असं वागलेलं, मग तुम्ही पण नका वागू. नाही, स्पष्ट बोला एकमेकांशी की हे लिमिट आहे आपलं, याच्या पलीकडे वागलेलं मला चालणार नाही, रात्री अपरात्री कुठल्याही पार्टीला गेलेलं चालणार नाही. जे काय तुमच्या कुटुंबाचे नियम असतील स्पष्टपणे सांगा. नवऱ्यानी बायकोला, सासू सासऱ्यांनी जे काय आहे ते स्पष्ट बोललं तर हे विषय मिटू शकतात. त्याचा विपर्यासून डिवोर्सपर्यंत ती प्रकरणं जायला थांबवू शकते. आणि सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे करोनामध्ये खूप आर्थिक उलथापालथ झाली, शारीरिक झाली, सामाजिक झाली. लॉकडाऊनमध्ये नवरा बायको कधी नव्हत ते दिवस एकत्र घरात होते. त्यांनी निम्मा वेळ त्यांचा हेवेदावे करण्यात घालवला. काही बायकांनी नवीन रेसिपी करण्यात घालवला. तो मी म्हणते ठीक आहे, पण खूप इन्स आउट्स एकमेकांचे माहीत झाले. खूप वेळ घराबाहेर राहायची जी सवय होती ती त्याच्यावर कंट्रोल आला. त्यामुळे एकत्र सारखं राहून काहींचं आर्थिक टेन्शन होतीच सगळ्यांना, कारण की काहींना कामावरनं कमी पडत होते कॉस्ट कटिंगसाठी, काहींना 1/3 पगार देत होते, लोकांनी लोनं काढली होती. आता हे सुद्धा, आता पगार वाढला की लगेच कुठली तरी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची, लोन काढायचं, कारचं लोन, होमचं लोन, मेडिक्लेम, ह्या सगळ्यामध्ये खूप प्रेशर ह्या पिढीवर येत आहे. दिवसेंदिवस हे वाढत चाललंय आणि मग त्याच्यासाठी आटापिटा. मग लॉकडाऊनमध्ये जोवर मॉनिटायझेशन डिक्लेअर झालं नाही तोपर्यंत माझ्या लोनचं काय. मग अनेक जणांना शुगर आली, BP वाढलं. मग ती चिडचिड कुठेतरी निघते ना, मग बायकोवर, तिच्यावर चिडचिड, मग त्याचा मारहाणीमध्ये खूप केसेस दाखल झाल्या. डोमेस्टिक व्हायलन्सच्या 498च्या खूप केसेस, खूप मनस्ताप झाले लोकांना, हाणामाऱ्या केल्या. परवाच मी एक वाचली बातमी, माझ्याकडे ती सुदैवानी केस नव्हती आली कारण ती क्रिमिनलच झालं. म्हणजे त्या बायकोनी कुठेतरी ट्रिपला, लॉकडाऊनमध्ये कुठेच गेलो नाही, आता लॉकडाऊन संपलं तरी मला नेपाळला ट्रिपला नेलो नाही म्हणून रागाने इतका ठोसा नवऱ्याच्या याच्यावर मारला की तो त्या क्षणी गेला. म्हणजे आपण काय करतोय, हे आपलं तारतम्य आपल्याला आहे की नाही, कुठल्या गोष्टीचा आपण किती अतिरेक करतोय, किती अपेक्षा ठेवतोय. हा जो सगळा मेंटल फिजिकल स्ट्रेस हा करोनामध्ये खूप वाढला आणि खूप केसेस दाखल झाल्या. थोडंसं समाधानी आयुष्य जगायला जर शिकवलं असतं सुरुवातीपासूनच तर काहीतरी सगळाच पैसा त्या महिन्याला उडवूनच टाकला पाहिजे असं नाही. काही बाहेर आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही ठेवला पाहिजे. ही शिकवण आपल्या कुटुंबातच आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. लॉकडाऊनमध्ये एक 6 महिन्याचा विषय होता, पण त्यात खूप 3-13 सगळ्यांचे वाजले आणि त्यामुळे त्याचा परिणाम डायरेक्टली डिवोर्सचे खटले, डोमेस्टिक वाढले. पण हे कशासाठी हा आटापिटा? मी म्हणलं तसं समाधान का मानत नाहीये आजची पिढी, तर ती एक मानसिकता आहे ना की तेरी साडी मेरी साडी से सफेद कैसे. आपल्याला जाहिराती शिकवतात ना की कॉम्पिटिशन, सगळीकडे कॉम्पिटिशन. माझा मुलगा पहिला पाहिजे, माझी साडी भारी पाहिजे, माझे दागिने भारी पाहिजे, माझा पगार, माझा नवरा, माझं सगळं भारी, माझं घर भारी, माझी गाडी भारी. ह्या रॅट रेसमध्ये पिचलं जातोय आपण, पैशाच्या मागे लागतोय आणि त्यामुळे हे सगळं आलं की मग टेन्शन येतं. मग टेन्शन कुठे निघणार तर स्वाभाविक घरात निघतं.
नवऱ्याचं बायकोवर, बायकोचं नवऱ्यावर, आणि ते प्रमाण वाढत गेलं. मी घटस्फोटाची कारणं सांगितली. आपण काय करू शकतो हे थोडक्यात आपण बघू. कारणं अजूनही निघतील, खूप निघतील, प्रामुख्याने जी आहेत ती मी सांगितली. जनरली मी ही का सांगितली सगळी, आपल्या कुणालाही जर कारण विचारलं ना तर बायका कमवायला लागल्या, ॲडजस्टमेंट करत नाहीत म्हणून घटस्फोट होतात, हे एकमेव कारण सगळ्यांच्या तोंडावर असतं. तसं नाही आहे. ही एवढी कारणं आहेत ज्यात दोघंही जबाबदार आहेत आणि आपलं कुटुंब पण जबाबदार आहे. त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण कमी करायचं असेल तर ह्या कारणांवर ह्यातलं कुठलं कारण आहे, इथे फॅमिली कोर्टात कंपल्सरी समुपदेशनाची हे आहे, समुपदेशक नियुक्त केलेले जातात. ते मॅन्डेटरी आहे, त्यांची सेशन्स होतात. त्यावेळेस बरेच वेळा असं होतं की घटस्फोट थांबवले जातात, एक MOU होऊन ते परत एकत्र राहायला येतात. का तर अशा कुठल्या तरी क्षुल्लक कारणावरनं जे कुटुंबात सॉल्व्ह झालं असतं, अशा जर क्षुल्लक कारणावरनं जर घटस्फोट दाखल होणार असतील तर ते तिथे थांबवले जातात. एक चांगली ती सोय फॅमिली कोर्टात काउन्सिलर अपॉइंट करून ती केलेली आहे. आणि त्यांची सुद्धा त्याच्या मागे भूमिका अशी आहे की आपली कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे, कारण कुटुंब व्यवस्था हाच आपल्या राष्ट्राचा पाया आहे, हीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे ती टिकली पाहिजे, याच्यासाठी शासनाकडनं, कोर्टाकडनं सुद्धा भरपूर प्रयत्न होत असतात. मग आता आपण काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरात वावरताना लहान मुलांपासनं आपली मातृभाषा, आपला देश, आपलं राष्ट्र यांचा सार्थ अभिमान आपल्या मुलांना शिकवला पाहिजे. ज्यांना राष्ट्राचं प्रेमच राहिलं नाही ते आपल्या कुटुंबाबद्दल काय प्रेम ठेवणार, आपल्या येणाऱ्या पार्टनरविषयी काय प्रेम ठेवणार, निष्ठा ठेवणं शिकवलं पाहिजे. एक उदाहरण सांगते. परवाच मी ऐकलं, इव्हन काल पाहिलं, ट्रेनमधनं येताना ती चादर मिळते ह्याच्यामध्ये, बेडशीट AC ह्याच्यात, ती खाली पडली होती एकांची. 100 वेळा लोक तिथनं ये जा करत होती, कोणीही ती उचलून वर ठेवली नाही. का तर ती माझी नाही आहे ना, ती रेल्वेची आहे. रेल्वेचे कर्मचारी येतील तेव्हा उचलतील. ही जी वृत्ती आहे ना, हे माझं नाही आहे, हे कुणाचं तरी दुसऱ्याचं आहे, किंवा हे देशाचं आहे, किंवा रस्त्यावर काही पडलंय तर ते माझं नाही. जोवर हा देश माझा आहे, हे राष्ट्र माझं आहे, हा समाज माझा आहे, ही वृत्ती जागृत होत नाही ना, तोवर कुटुंब व्यवस्था सुद्धा अशीच वाहवत जाणार आहे. त्यामुळे हे लहानपणापासून आपल्या घरात शिकवलं गेलं पाहिजे. मुलांना सुद्धा आपले थोर नेते जे होऊन गेलेत, जे देशभक्त होऊन गेलेत, त्यांच्या गोष्टी शाळेच्या दुर्दैवाने इतिहासात सगळं शिकवलं जात नाही, जे आपण घरी शिकवलं पाहिजे. छोटी छोटी पुस्तकं मिळतात हल्ली, तशी पुस्तकं आणली पाहिजेत. आपल्या देशात रोज काय घडतंय हे सुद्धा मुलांना कळलं पाहिजे. आपण म्हणतो लव्ह जिहादचे प्रकरण वाढतायत, ती का वाढतायत? कारण हे जे चाललंय, केरळ फाईल पिक्चर काढला तेव्हा तरुण पिढीला बऱ्याच गोष्टी कळल्या, ज्या गोष्टी आपण आपल्या घराघरांमधनं सांगू शकलो असतो. ह्या गोष्टी आपण पेपरमध्ये वाचत असतो, आपल्या आसपास वाचत असतो, तर केवळ पेपरमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मुलगी किती गोड आहे आणि तिचा फोटो पाहण्यापेक्षा आज आपल्या इथे महाराष्ट्रात दर महिन्याला 450 मुली बेपत्ता होत आहेत. त्याचं पुढे काय होतं? ही लोक कसं स्टेप बाय स्टेप आपल्यावर सांस्कृतिक आक्रमण करतायत, कसं आपल्या मुलींना फसवतायत, नेतायत, हे आपल्या मुलींना, आपल्या मुलांना घरात शिकवा. म्हणजे काय? हे असं झालं, असं होतंय, हे सहज बोलण्यातनं त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. त्यांची विचार, ही पुढची पिढी एकदम शार्प आहे, प्रचंड ग्रास्पिंग असलेली आहे, कारण कॉम्प्युटरच्या युगात जन्मलेले आहेत. तुम्ही फक्त की नोट द्या त्यांना, ते पुढे त्याच्यावर विचार करायला लागतील, या दृष्टीनं विचार करायला लागतील. नैतिक बंधनं. जेव्हा आपण कुटुंबात राहतो तेव्हा कुटुंब हे फक्त माझा उपभोगासाठी नाहीये, म्हणजे मी त्याचे माझे लाड करून घेईन, मला पाहिजे ते करून घेईन आणि वेळ आल्यावर मी जाईन परदेशात निघून आणि मग माझे आई बाबा बसतील त्यांचा विचार, असं नाही. मी कुटुंबात राहतोय, ज्या कुटुंबात राहतोय, जे माझे लाड करतायत, ज्याचा मी उपभोग घेतोय, त्या कुटुंबाप्रती माझं कर्तव्य आहे, माझी नैतिक बंधनं आहेत, माझ्यावर जबाबदारी आहे. ही थोडी थोडी जाणीव ही कधी येईल? जेव्हा आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांशी ते करताना दिसतील मुलांना, ते आपोआप त्यांच्यावर संस्कार होतील. मुलं कारण ग्रास्पिंग, मी म्हटलं तसं, ऑब्झर्वेशनमधनं शिकत असतात. त्यामुळे ह्याच्यासाठी ते बोलायची पण गरज नाही, हे तुमच्या वर्तनातनंच आपण सगळे सांगू शकतो. मी मगाशी म्हटलं तसं वैचारिक बैठक घडवणं, आपला धर्म, आपली संस्कृती, मी मगाशी म्हटलं तसं ऑप्शन काय आहेत. आपल्या जर मुलांना कोणी वैचारिक आक्रमण त्यांच्या बुद्धीवर करत असेल तर त्याच्यासाठी त्यांच्याकडे उत्तर आहे का?
आपला संस्कृती आपल्याला काय सांगते हे ठामपणे आपली मुलगी तिला कोणी फितवत असेल तर तिला सांगतेय का की नाही माझा राम असा नव्हता. आपण त्या पिक्चरमध्ये पाहिलं की ते म्हणतात की काय त्याला हनुमानाची मदत घ्या वगैरे, ती किती तिला ब्रेनवॉश करत असते त्यावेळेस की नाही माझा राम असा नव्हता. ह्याच्या मागची कन्सेप्ट अशी आहे, सीतेला अग्निप्रवेश करायला लावला ती खरी स्टोरी अशी आहे. ही आपल्या मुलांना माहिती आहे का? आपले कायदे, हिंदू मॅरेज ॲक्ट असेल, हिंदू सक्सेशन ॲक्ट असेल, किती पॉवरफुल कायदे आहेत. केवढ्या धर्माचा आपल्या कायद्यांचा विचार करून केलेले आहेत याची कल्पना, सगळ्या कायद्यांची माहिती नाही पण निदान माफक एवढी तरी माहिती आपण आपल्या मुलांना असेल ना तर ते या वैचारिक आक्रमणांना खूप सहजतेनं तोंड देऊ शकतील. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात ज्या महिला आहेत, छोटी बालकं आहेत किंवा वृद्ध आहेत, यांच्यामध्ये मी भारतीय स्त्री शक्तीचं काम करते. आम्ही एक सर्व्हे केला होता, चेकिंग केलं होतं. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जवळजवळ 60 ते 70 बायकांच्या शरीरात हिमोग्लोबिनची डेफिशियन्सी आहे, कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे, B12ची डेफिशियन्सी आहे. मग असं असताना आपल्याच घरातली बाई आहे, हे जर प्रत्येक कुटुंबात लक्ष दिलं गेलं की माझ्या घरातल्या सिनियर सिटीजनकडे मी लक्ष देईन, माझ्या घरातल्या महिलांमध्ये चेकिंग करून कुठली डेफिशियन्सी राहणार नाही याची मी काळजी घेईन, माझी मुलं ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहतील, म्हणजे पुढची पिढी देशाची सुदृढ होईल. हे करणं सुद्धा कुटुंबातच आहे ना. हेच आपण आपल्या कुटुंबात केलं तर साहजिकच पुढे आपली होणारी पिढी ही चांगली तयार होईल. मी मगाशी म्हटलं तसं महिला सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांची ह्याच्या कायद्यांबद्दलची थोडीफार माहिती, की तुला असे प्रसंग आले की अगदी उदाहरण सांगते. तुम्ही समजा लिफ्टमधनं एखादी मुलगी 11-12 वर्षाची मुलगी आहे किंवा 15 वर्षाची मुलगी आहे, चालली आहे लिफ्टनी, 25-25 मजली बिल्डिंग असतात, लिफ्टनी जाताना खूप वेळ ती मुलगी लिफ्टमध्ये आहे, त्याच्यामध्ये कोणतरी आत घुसलं आहे आणि ते तिला काहीतरी स्पर्श करतायत चुकीचा. तर अशा वेळेस ती काय करेल? तर सोपा मार्ग असतो त्यासाठी, लगेच कुणाला लिफ्टमध्ये फोनही लागत नाही, सगळ्या मजल्यांची बटणं दाबून ठेव, म्हणजे प्रत्येक मजल्याला लिफ्ट थांबेल, तुला तरी बाहेर जाता येईल, नाही तर तुला मदत घ्यायला कोणतरी येईल. इतके छोटे छोटे प्रसंगावधान असे प्रसंग असतात ज्याच्यात आपली मुलं चांगल्या प्रकारे सरसलामत निघू शकतात. तर ओव्हर पॅम्परिंग न करता असे छोटे छोटे उपाय, कुणीतरी असं केलं होतं असं सुद्धा करता येते, अशा सहजतेनं त्यांना शिकवले गेले पाहिजेत, म्हणजे मुली जास्त आत्मविश्वासाने बाहेर वावरू शकतील. मी मगाशी म्हटलं तसं राष्ट्रप्रेम, राष्ट्रतेज हा भाव निर्माण करता आला पाहिजे. अपयश पचवण्याची ताकद निर्माण करता आली पाहिजे. कुठेतरी रेनकोट मला घेतला नाही वडिलांनी म्हणून मी आत्महत्या केली, अशी फालतू कारणांवरनं आपला आयुष्य संपवणं, यासाठी घरात भावनिक खूप सपोर्ट असला पाहिजे की हट्ट केला की लगेच मिळतंय. मग हेच पुढे कसं होतं, त्या बायकोनी नवऱ्याकडे हट्ट केला, हट्ट नाही पुरावला, तिने घटस्फोट मागितला. नवऱ्यानी काहीतरी अपेक्षा केली, काय आपण पेपरमध्ये वाचतो ना कधी कधी, त्यात ते फार तथ्य नसतं की चहा नाही केला म्हणून घटस्फोट दिला, असं होत नाही. या कारणावर कधीच घटस्फोट मिळत नाही. ही कारणं खोटी असतात जी पेपरमध्ये येतात ते फक्त ट्रिगर पॉईंट असतात, त्यामागे काहीतरी खूप हिस्ट्री असते, त्याच्या मागे खूप मोठा राग असतो आणि तो त्या दिवशी फक्त चहा न करणं या विषयावरनं बाहेर येतो आणि त्याचा परिणाम भांडणात होतो. त्यामुळे असं काही होत नाही की चहा नाही केला म्हणून घटस्फोट झालाय, अशी कायद्यात कुठेही तरतूद नाही. त्यामुळे हे जे आहे ना, हे थांबवायचं असेल तर कुठेतरी अपयश नाही ऐकण्याची, अपयश पचवण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. ह्याच्यासाठी मागितलं की लगेच दिलंय, त्यापेक्षा त्याचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याची, त्याला सवय लावणं, त्याला आणि तिला, हे कुठेतरी जर जमलं ना आपल्याला तर हे खूप उपयोगी आहे. आणि एक मोठा विषय म्हणजे खूप सिरियस विषय आहे, म्हणजे मी तुम्हाला माहीतच असेल की LGBT खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या इथे ऐकायला येतंय आणि हे जाणीवपूर्वक सगळीकडे पसरवलं जातंय. शारीरिकदृष्ट्या एखाद्यामध्ये व्यंग असेल तर ॲक्सेप्टेड आहे, पण काही लोकांना प्रत्येक सिरियल काढून बघा, प्रत्येक पिक्चर काढून बघा, प्रत्येक ह्याच्यात हा विषय आवर्जून मुद्दाम दाखवला जातो की काही मुलं गे आहेत, त्याच्यातला एक तरी मुलगा गे दाखवतील, एक तरी मुलगी लेस्बियन दाखवतील. याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे. हे दाखवून दाखवून मुलांच्या मनात यायला लागलंय. काही त्यांचं काउन्सेलिंग करून ह्या गोष्टी जातात, त्याची क्रेज झाली आहे. फेसबुकवर डिक्लेअर करतात, इंस्टाग्रामवर डिक्लेअर करतात की मी बायसेक्शुअल आहे, मी गे आहे, याची क्रेज झाली आहे. म्हणजे जसं काही मी अमिताभ बच्चन आहे,
असं सांगण्यासारखं मोठ्या गौरवाने सांगतात. तू जन्माने शारीरिक सुदृढ बालक तयार आहेस, जन्माला आलेला आहेस, हे कुणी डोक्यात भरवलं? हे कुठे चाललाय समाज आपला? सॉरी, नव्हतं ऐकू येत का? कुठे चाललाय समाज आपला? त्यामुळे हे कुठेतरी आपल्या कुटुंब लेवललाच थांबवलं पाहिजे. आपला मुलगा जर आरशात बघतोय, कानातली घालतोय काहीतरी, परवाच मी आमच्या अपार्टमेंटमधल्याच एक मुलगाला पाहिलं, नेलपेंट लावलं होतं सगळ्या बोटांना. लावू दे, त्याबद्दल नाही. मी त्याला विचारलं, म्हणलं का रे अचानक तू नेलपेंट लावायला लागलास? तर म्हणे नाही आवडतं मला, खूपच आवडतं. असं म्हटलं आधी याच्या आधी आवडत नव्हतं. नाही हल्ली फॅशन आहे, त्यात काय गैर आहे? म्हटलं अगदी बरोबर आहे तुझं, पण आम्हाला बघायला ते जरा गैर वाटतंय. मग मी त्याच्या आईला बोलावून सांगितलं, हा पहिल्यापासून असा आहे? नाही हो म्हणे, हल्लीच करायला लागला. म्हणलं वेळीच त्याला काउन्सिलरकडे न्या. तो ज्या कॉलेजला, खूप हायफाय कॉलेजला जातोय, तिथे त्याचं उदात्तीकरण केलं असेल. एक म्हणतो मी गे आहे, दुसरा म्हणतो मी गे, मग एकदम फॅशनच आली की सगळेच गे आहेत. मग अशाने आपला समाज पुढे जाणार नाही. हे प्राण्यांना जे कळतं ते माणसांना कळू नाही का हो? प्राण्यांच्या बाळांना हे कळतं आणि माणसांच्या बाळांना कळू नाही का? हे जाणीवपूर्वक षडयंत्र आहे आपली संस्कृती. आणि ही लोक आपल्या धर्माबद्दल पण वेडवाकडं बोलतायत. आणि ही पण कारणं आहेत घटस्फोटाची. आश्चर्य वाटतं, त्या मुली येऊन सांगतात की हा माझ्या जवळ येत नाही कारण त्याला त्याच्या मित्राचं आकर्षण आहे. आश्चर्य वाटतं की तो माणूस सांगतोय की हिला पुरुषांबद्दल आकर्षण नाही, हिला बाईबद्दल आकर्षण आहे. आणि नंतर काही वर्षांनी त्यांच्या समुपदेशन वगैरे झाल्यानंतर त्यांना असं लक्षात येतं की आपण याचा पुनर्विचार करायला हवा. आणि नंतर चांगले व्यवस्थित नांदतात, मुलं बाळं होतात. मग तेव्हा ते काय होतं? ते भूत होतं मानगुटीवर बसलेलं. हे थांबवलं पाहिजे. हे आपण कुटुंबाच्या लेवललाच थांबवू शकतो. त्यामुळे हे पण एक मोठं कारण आहे. सध्या तरुण पिढी उगाचच ह्या कारणाने आणि मुस्लिम धर्मामध्ये तर ह्याला मान्यताच नाही आहे. आपल्याच धर्मामध्ये आपल्या धर्माबद्दल ही लोक वाटेल तसं बोलतात. सगळ्यांचं समुपदेशन केलं पाहिजे माझ्या मते. प्रत्येकाची मतं ह्या विषयात वेगळी असतील. माझं तर ठाम मत आहे की हे थोडंसं काही काळापुरतं डोक्यावर आलेलं भूत आहे, कुणीतरी षडयंत्र करून डोक्यावर बसवलेलं आहे. ते मोठं घटस्फोटाचं दिवसेंदिवस मोठं कारण होत चाललेलं आहे. माझ्याकडनं मी जेवढं मला सांगणं शक्य होतं तेवढं सांगितलं. घटस्फोटा म्हणजे कुटुंबाची व्यवस्थेचा ऱ्हास हा खूप मोठा विषय आहे. तसं सगळं आपण करत बसलो तर आता 9, 9:30 सुद्धा वाजू शकतील. पण त्याला जोडून जे दिलंय ना, घटस्फोटाची वाढती समस्या, ह्याच्या अनुषंगाने जे कुटुंबात आपण करायला पाहिजे, जे मला योग्य वाटलं ते मी तुमच्यापर्यंत पोचवलं. शेवटी एक विवेकानंदांचीच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपण विवेकानंद संस्था चालवता. मी मगाशी ऐकलं, अध्यक्षांनी सांगितलं खूप छान उपक्रम आपण करताय. त्याबद्दल खरंच तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. विशेषतः या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं पण खूप अभिनंदन. खूप छान उपक्रम करताय. मला आज इथे बोलावलं, माझे विचार मांडण्याची मला संधी दिली आणि तुम्ही पेशंटली हे सगळं माझं ऐकून घेतलं. त्याबद्दल तुमचेही आभार आणि संस्थेचे आभार की मला बोलावलं, मला संधी दिलीत. विवेकानंदांचीच गोष्ट आहे. ते जेव्हा शिकागोला गेले होते, त्यांचा पोशाख पाहून त्यांना एक लेडी तिथली म्हणली की तुम्ही टेलरकडे चला माझ्याबरोबर. हा तुमचा पोशाख दिसतोय ना, हा त्याच्यात तुम्ही जेंटल वाटत नाही आहात. तेव्हा विवेकानंदांनी त्यांना उत्तर दिलं होतं, I came from the country where not a tailor but character makes man gentle. मी अशा देशातनं आलोय ज्याची संस्कृती मला असं शिकवते की पोशाखांवर नाही तर तुमचं कॅरेक्टर चांगलं असेल तर तुम्ही सभ्य गृहस्थ आहात. आणि कॅरेक्टरच माणसाला, त्याचं चारित्र्य माणसाला सभ्य बनवतं. त्यामुळे त्यांच्या विचारांचीच कास धरून आपण ही जी संस्था चालवत आहे, आपण सगळ्यांनी त्यांचाच आदर्श ठेवून खरं यापुढे आपल्या कुटुंबात वावरताना, आणि आपलं कुटुंब हे आपल्या कुटुंबाची संकल्पना ही आपल्या खरंच 4 भिंतींपुरती मर्यादित न ठेवता, माझं कुटुंब सुधारलं तर मी माझे समाज सुधारू शकेन. प्रत्येकाने समाजातल्या आपापल्या कुटुंबात सुधारण्यासाठी प्रयत्न केले तर माझा समाज सुधारेल, शेवटी माझं राष्ट्र सुधारेल. आणि आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतायत, तो आपला धर्म, आपलं राष्ट्र प्रगतीपथावर नेण्यासाठी आपला त्याच्यात थोडासा हातभार होईल. आणि हे जे वाढतं समस्या आहे, मी मगाशी म्हणलं तसं, जिथे अन्याय होतोय तिथे घटस्फोट घेणं रास्त आहे. कारण एखाद्याच्या चुकीच्या
माणसाबरोबर आयुष्य पिचत काढणं हा कुठल्याही व्यक्तीवर अन्याय आहे, तो होता कामा नाही. पण जिथे खोट्या अहंकारापायी, खोट्या चुकीच्या मानसिकतेने जर घटस्फोट होत असतील आणि तर ते प्रमाण जास्त आहे आणि ते थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी आपला हातभार लागला पाहिजे. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास आणि घटस्फोटाची वाढती समस्या याचं अतिशय उद्बोधक चित्र आपण आम्हाला लातूरकरांना दाखवलात. त्याबद्दल विवेकानंद संस्कार संस्थेतर्फे